जनतेच्या विकासासाठी झटणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे, जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपले नेतृत्व आमचा अभिमान, आपल्या कार्यास उत्तुंग यश लाभो, आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक सुरेंद्र चौगुले, प्रशांत अप्पा दमामे, पलूस व कडेगाव तालुका भाजपाचे कार्यकर्ते तसेच पृथ्वीराज बाबा देशमुख मित्र परिवार, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ। नमस्कार, माझे नाव धीरज अशोक गोरपडे, नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती पलूस नगर परिषद पलूस। आता जो आपण विषय मांडला नगर परिषदेच्या इमारती संदर्भात, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विश्वेश्वर बाळासाहेब कदम यांनी मुद्दा मांडला होता पलूस नगर परिषदेच्या इमारती संदर्भात। त्यानुसार आपल्याला 5 कोटी मंजूर झाले होते। आता आपण त्यावेळी 24,400 स्क्वेअर फूटचा एक आराखडा तयार केला होता आणि सांगलीच्या नगर रचना विभागाकडून तो आराखडा मंजुरी झाला होता। पण एक मध्यंतरी 17 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयात असं झालं की जी क वर्गात नगर परिषद आहेत त्यांनी एक 5 कोटीपर्यंत नगर परिषद बांधावी। ती जवळपास आपण पाहिली ते 6,000 स्क्वेअर फूट होत होते। जसे आपण सांगितले ती इमारत आपल्याला पुरेशी पडत नाही, तर आपला जो मुद्दा आहे जी इमारत भव्य आणि दिव्य व्हावी आणि आपण जी प्लॅनिंग केली त्यासाठी एक 13 कोटी आपल्याला लागणार आहेत। तर आपली जी इमारत भव्य दिव्य होण्यासाठी आपण ती राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक प्रस्ताव दिला आहे की ती इमारत भव्य दिव्य व्हावी, आमच्यासाठी भव्य दिव्य व्हावी, जी 5 कोटी नसून 13 कोटीत हवी। दरम्यान आता निवडणुकीनंतर असा विषय झाला की ती इमारत पलूस नगर परिषदेच्या कार्यान्वित प्रस्ताव होता पलूस नगर परिषद। पण ह्या निवडणुकीनंतर असा विषय आला की ती इमारत पलूस नगर परिषद कार्यान्वित प्रणाली चेंज करून ती PWD खात्याकडे वर्ग करण्यात आली। तर आमचा असे मुद्दा आहे की जो पहिला निर्णय आहे जी निधी पलूस नगर परिषद व कार्यान्वित प्रणाली ही पलूस नगर परिषदेकडेच राहावी व इमारतीसाठी वाढीव निधी मंजूर व्हावा अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रस्ताव दिला आहे आणि त्या प्रस्तावाची आम्ही मंजुरी मिळावी व लवकरात लवकर ती इमारत आम्ही पूर्ण करू अशी आमची सर्व पलूस जनतेला विनंती आहे। ते आम्ही पूर्ण करणार, फक्त त्यामध्ये इमारत ही भव्य दिव्य व्हावी यासाठी आमची प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रयत्न आम्ही पूर्ण करू एवढीच आमची पलूस जनतेला ग्वाही आहे।